स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या निवासस्थानी शिवनेरी किल्ल्यावरती आपण येथे आलेलो आहोत। या ठिकाणी असे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लागलेले आपण पाहू शकता। हे बघा, अतिशय चांगल्या प्रकारे पार्किंग वगैरे सर्व व्यवस्था केलेली। हे खाली पण काही स्टॉल दिसत आहेत। हे आमचे मित्र आमच्या सोबत मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह सुरेश चौधरी। या ठिकाणी वरती जाण्यासाठी वाहने जाऊ नये म्हणून काही बॅरिकेड्स लावलेले आहेत। हे बघा, आता आपण या प्रकारे वरती महाराजांच्या या निवासस्थानी जात आहोत। हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 5 वर्षाने पावन झालेल्या त्यांच्या या जन्मभूमीमध्ये आपण इथे आलेलो आहोत। थोड्याच वेळामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी शिवनेरी किल्ला या ठिकाणी आपण जाऊन दर्शन करणार आहोत। ज्या मातेच्या कुशीतून देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांच्या या कालखंडातील हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी अर्थातच जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ला आपण या ठिकाणी बघू शकता। या शिवनेरी किल्ल्यावरतून खाली काही दृश्य जर बघितलं तर माझ्या राजाने कुठल्याच प्रकारे माझ्या शेतकरी बांधवावरती शेतकरी राजावरती असं संकट येऊ दिलं नाही आणि त्याचंच हे पोचपावती म्हटलं तर ही माझी तुम्ही खाली बघताय माझ्या राजाने अतिशय चांगल्या प्रकारे ठेवलेली ही रेतीची जमीन जुमला। ज्या जमीन जुमल्यावरती मुघल साम्राज्याने वर्षानुवर्ष राज्य केलं, साम्राज्य गाजवलं आणि सर्व राज्य साम्राज्य गाजून शेतकरी राजाचा मालमत्ता हे सर्व लुटून घेऊन जायचे। या ठिकाणी माझ्या राजाची पोचपावती म्हणून तुम्ही बघू शकता सर्व शेतकरी बांधवांची खाली जमीन जुमला दिसतोय। पलीकडे जर बघितलं तर अतिशय मोठ्या प्रकारची पहाड, त्याच ठिकाणी पलीकडे एक तुम्हाला तलाव दिसेल। अतिशय चांगल्या प्रकारे देखणं स्वरूप या ठिकाणी शिवनेरी किल्ल्यावरतून आपण टिपलेलं आहे। आज हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 5 वर्षाने पावन झालेल्या या जन्मभूमीमध्ये अर्थात शिवनेरी किल्ल्यावरती येथे आलेला मंडळी या ठिकाणी आपण पाहू शकता। या ठिकाणी पेढा फळ दिसतंय, बेलफळ दिसतंय, उडदाची डाळ दिसते, मेथी दिसते, डिंक दिसतोय, फूल दिसतोय, पांढरा कट दिसतोय। हे कशासाठी हे मिश्रण करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये ज्याप्रमाणे आताचे इंजिनियर लोक दगडावरती दगड रचून अशी कुठली तरी एक भिंत बनवतात किंवा सध्याच्या काळामध्ये कुठलंही कंस्ट्रक्शन काम असो कुठलंही बांधकाम असो कुठलीही अशी ग्रीप बसवण्यासाठी फिटिंग येण्यासाठी आपण आजच्या काळामध्ये सिमेंटचा यूज करतो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये असा कुठल्याही प्रकारचा यूज न करता हे सर्व जे मिश्रण आहे हे मिश्रण एकत्रित करून त्याच्यामध्ये इतर अजून काही वस्तू टाकून पूर्णतः ते फिटिंग करण्यासाठी जे दगडावर दगड रचल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जी बारीक ग्रीप येते ती ग्रीप पूर्णतः अशी फिट होण्यासाठी त्या पूर्ण मिश्रणाचा यूज केलेला आहे। या ठिकाणी आपण बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कालखंडामध्ये आताचे जे संशोधन बघितलं तर तंत्रज्ञान विकसित कुठल्याही प्रकारे काही करून निर्मिती केली जाते, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांकडे अशा अनेक कला अनेक गोष्टी त्यांच्याकडे अवगत होत्या आणि त्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओद्वारे आपण दाखवत आहोत।